यांनी सांगितले शाळा कशी निवडायची. पहिली गोष्टमध्ये आपलं बजेट आपण बघितलं पाहिजे आणि बजेटनंतरच आपण शाळा निवडली पाहिजे. आणि याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे असेल तर केंद्रीय विद्यालय आहे, ठीक आहे. आणि तुम्ही जर डिफेन्स पर्सन असेल तर तुमच्यासाठी KV पण आहे आणि APS पण आहे, ठीक आहे. या शाळा तुम्ही निवडू शकता चांगल्या. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून पण बाहेर जे सिव्हिल आहेत, ठीक आहे, आजकाल नवा नियम काढलेला आहे, हे दिल्लीमध्ये तरी आहे. याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या शाळा भेटून जाईल. मेन आहे म्हणजे तुमचं फायनान्शियल कितीपर्यंत आहे त्या हिशोबानं तुम्ही निवडायचे आहे. नाहीतर लोक चांगले मोठ्या ह्याच्यात घालल्यामुळे तुम्ही पण घालायला जाऊ नका. कारण की आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलाची आवड पाहिजे त्याच्यामध्ये, की मुलाला किती आवड आहे त्याच्यामध्ये शिकण्याची, त्या उद्देशाने तुम्ही घाला. नाही तर नुसतं शाळेत टाकून काही उपयोग नाही. हो, आम्ही विसरलो. 100 लाईक झालेले आहेत. थँक्यू सो मच. सुवर्णाताई खूप जास्त गायुराणी गायुराणी. अरे सोना इधर आजा बेटा. ताईने लाईक केलं. पापाची लाडली बघा इथं आहे. एक मिनिट. तुम्ही पूछ रहे थे बेटा कहाँ गई, बोला सो गई क्या पूछ रहे थे बेटा. नहीं मैं सोई नहीं थी, दादू मुझे मारा, मैं तो सो के मारा तो मुझे इससे उसको मारी थी मैं. अच्छा, कहाँ गई थी बेटा थोड़ा बताना. मुझे मैं दादू को जाकर मारी थी. भूमि तक दूध आ था. गलत आहे रे. आजकाल जबाबदारी नको असते मुलांना. हो बरोबर आहे. जबाबदारी म्हणजे कसं आहे, मुलांची जबाबदारी काय असते माहिती आहे का, आपल्या बापानं जे आई आणि वडिलांनी जे कष्ट केलेले आपल्या शिकवण्याचे त्यांचा उद्देश काय आहे हे त्यांना माहीत पाहिजे. जरूर नाही की त्यांनी पुरं IAS IPS या मोठ्या पदावर जाणं, पण आपल्या बापाची परिस्थिती आणि आई वडिलांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं पाहिजे. मुलांना ओळखलं आलं तरच पोरगं पुढे जाईल. टेक केयर. बाय 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 बोल रहे बेटा. बाय बेटा मैं इसको आंसर दे रहा हूँ, तुम्हें देना. शोभा पाचोरे बरोबर म्हणताय तुम्ही, कारण की जॉब करून रिटायर होईपर्यंत घरची जबाबदारी सांभाळून नोकरी केली. मुलं तशी नाहीत. म्हणून तर मी म्हटलं, कारण की तुमचं जे मेहनत केलेली आहे त्या पोरांनी त्या मेहनतीचं सोनं करून घेतलेलं नाही आहे, ठीक आहे. मी म्हणतो ना की ज्या मुलाला आपल्या आईबापाची परिस्थितीबद्दल काही माहीत नाही तो पुढं जाणार नाही. आणि आपल्या आईबापानं आपल्यासाठी काय केलेलं आहे त्याचं जो ऋण ठेवतो तोच खरा मुलगा. बेटा हे देखो क्या करे. नाही बरोबर आहे रुद्र कदम. नाही तुम्ही जो प्रश्न हां नाही तुम्ही तर कसं आहे माहिती आहे का, पोलीसमध्ये माझे पण बरेच मित्र आहेत. पण तुम्हाला आता महाराष्ट्रामध्येच असणार तर तुम्ही तुमच्या ह्याच्या म्हणजे कसं फायनान्स कसं आहे तुमचं त्या हिशोबानं तुम्ही लगभग माहिती आहे का तुम्हाला 10वीपर्यंत तरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टाकलं पाहिजे जर तुम्हाला चांगले विचार असले तर. पण त्याच्यामध्ये मराठी हा विषय पाहिजे. नाहीतर मराठी नसले तर मग आमच्यासारखं मग हिंदीमध्ये बोलावं लागेल बघा मग तुम्हाला. आजकाल कसं आहे बिना इंग्लिशचं कोण पुढं काही विचारतच नाही. तो नाही जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. बिना जबाबदारीचं, जबाबदारी म्हणजे कसं जगणं, आपण कशासाठी जगायचं. आजकाल तर 1-1 लाख रुपयाचा मोबाईल पाहिजे. हां 1 लाख कुठंच नाही. 1 लाखचा मोबाईल पाहिजे मुलांना. मग मुलं कशाला मग हे करतात हां दुसऱ्याला फक्त दाखवण्यासाठी फक्त.